प्रतापगडाच्याच खाली असलेलं एक सुंदर खेडेगाव, शिवकालीन खेडेगाव. ही आहे एका वेगळ्या जगाची सफर आणि इथे बघायला मिळेल आपल्याला महाराष्ट्राची खरी संस्कृती. प्रतापगड बघून झाल्यानंतर हे शिवकालीन खेडेगाव बघण्यासाठी मी इथे आलो. आत आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या जवळ 100 रुपयाची तिकीट काढून आपण आत जाऊ शकतो. प्रवेशद्वारामध्ये बरेच असे फोटो लावलेले आहेत, ते बघून आत आलो. सुरुवातीलाच आपल्याला प्रतापगडाच्या युद्धाचा फोटो आणि वेगवेगळ्या प्रकारचे मावळे स्वागत करताना आपल्याला दिसून येतात. भिंतीमध्ये कोरलेली ही शिवराज्याभिषेकाची कलाकृती अप्रतिम आहे. भिंतींमधील या कलाकृती बघून आपण पुढे येतो आणि आपल्याला चालू होतं खरं खेडेगाव. सुरुवात होते ते बळीराजापासून. चारी बाजूनी सुंदर असं भात्यान रचून मस्त अशी कलाकृती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर हुबेहूब तयार केलेले मावळे आपल्याला इथे दिसून येतात. त्यामध्ये रखवालदार करणारे, पोवाडे गाणारे आणि हातात भाला घेऊन युद्ध करणारे मावळे इथे आपल्याला दिसून येतात. खरंच हे बघण्यासारखे आहेत. त्यानंतर पूर्वीच्या काळी बऱ्याच समाजाचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असत, हेच आपल्याला पुढे दिसून येतात. खरंच हे सगळं बघून आपण एका वेगळ्याच विश्वात हरवतो. त्यानंतर सफर होते खेडेगावातील 12 बलुतेदारांची. पूर्वीच्या काळी प्रत्येक गावामध्ये 12 बलुतेदार असत. त्यांच्यापैकीच हे कोणी दगडाला आकार देणारे, कोणी या लाकडी वस्तू तयार करणारे. खरंच सर्व काही इथं हुबेहूब आणि सजीव असं. इथेच एका घरामध्ये जाऊन थोडीशी विश्रांती घेतली आणि पुढे निघालो. पुढे आपल्याला मेंढ्या पाळणारा धनगर डौलात उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्याच शेजारी हातात भात्यान घेऊन शेतामध्ये काम केलेला शेतकरी आपल्याला दिसून येतो. हे सुंदर असं एक छोट्या जागेमध्ये शिवकालीन खेडेगाव तयार केलेले आहे आणि बरेच अशा मूर्त्या, बरेच असे घरं, पूर्वीची लोकांचे व्यवसाय, शेती, सगळं काही इथं आपल्याला बघायला मिळतं. किती भारी वाटतं अशा ठिकाणी आल्यानंतर. एका वेगळ्या जगात आल्यागत वाटतं. खूप सुंदर आहे ही जागा. अजून आता अर्धा माझा हे खेडेगाव बघून झालं आहे. अजून ह्या साईडचा एक छोटासा एक भाग आहे, तो पण आपण आता बघूया. हे सर्व बघितल्यानंतर हा रस्ता जातो आता खेडेगावच्या आणखीन आतमध्ये आणि आपल्याला पहिल्यांदा दिसतं गुरांचा गोठा. त्याच्या शेजारी असलेल्या एका सुंदर घरामध्ये भाकरी करणारी महिला इथे दाखवलेली आहे. चालू आहेत भाकरी तयार करण्याचं. आणि या चुलीला खराखुरा जाळ लागलेलं सुद्धा इथं त्यांनी दाखवलेलं आहे. इथली सगळी घरं कृत्रिमरित्या तयार केलेली नाहीत, तर खरीखुरी आणि जिवंत अशी तयार केलेली आहेत. सर्व गोष्टी लाकडांपासून आणि दगडांपासून बनवलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी सकाळची सुरुवात वासुदेवाच्या आगमनाने व्हायची. हे इथं सुंदररित्या दाखवलेले आहे आणि याच्याच समोर विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर असं मंदिरसुद्धा इथं उभं केलेलं आपल्याला दिसून येतं. पूर्वीच्या काळी थंडी म्हणली की शेकोटी आलीच, हे सुद्धा इथं यांनी सुंदररित्या दाखवलेलं आहे. आणि हे शेकोटी इथं पेटी ठेवलेली आहे. पारावर झाडाच्या सावलीमध्ये बसलेला निवांत असा हा माणूस. खरंच हेच तर खरं जीवन होतं. त्यानंतर लहान मुलं वेगवेगळे खेळ खेळताना इथं आपल्याला दिसून येतात. हे खेळ आता आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाहीत. खरंच हे खेळ बघून मला माझ्या लहानपणीची आठवण आली. या पाराच्याच समोर आपल्याला 3 ते 4 छोटीशी घरं आपल्याला दिसून येतात. एका छोट्याशा घरात मी गेलो. ही घरं मातीने सारवली सुद्धा होती आणि आतमध्ये हुबेहूब पहिल्या काळातील सर्व घराची रचना इथं त्यांनी दाखवलेली आहे. त्यामध्ये चूल असेल, खिडक्या असतील, दरवाजे असतील आणि पोटमाळा असेल आणि पोटमाळ्यावर ठेवलेली लाकडीसुद्धा असतील. हे सर्व इथं त्यांनी योग्यरित्या दाखवलेले आहे. त्यानंतर चरक्यावर मातीची भांडी करणारा माणूस इथं आपल्याला दिसून येतो. हातात बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया. ही दृश्य आपल्याला कधीच बघायला मिळणार नाहीत. हा दरवाजा नाही, या दरवाजाची कडी बघून मला आमच्या जुन्या घराची आठवण आली. खरंच अशी ही सुंदर घरं बघून असं वाटत होतं की इथंच राहावं. ही सर्व घरं इथं नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करूनच इथं बनवलेली दिसून येतात. हे सर्व बघून माझ्या मनात एकच प्रश्न निर्माण होत होता, हे सर्व हे कसं तयार केलं असेल यांनी, किती वेळ लागला असेल. खूप सुंदर होतं हे सगळं आणि खूप विचारपूर्वक हे सर्व बनवलेलं होतं.
खरंच किती बघावं आणि काय काय बघावं हे समजत नव्हतं. चमड्याच्या चपल्या शिवणाऱ्या या माणसाच्या घराजवळ एक लाकडी वस्तू मला दिसली. ती मला समजली नाही. लोहार काम करणारी माणसं, बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू करणारी माणसं, सर्व काही इथं व्यवस्थितरित्या दाखवलेलं होतं. खरंच हे सर्व काही बघून एक वेगळाच आनंद झाला. आणि या वस्तूसुद्धा बघायला मिळाल्या. हे सर्व बघून एका छोट्याशा घरासमोर बसून थोडीशी विश्रांती घेतली आणि पाणी प्यायलो. TV आणि मोबाईल नसणारी ही दुनिया खरंच खूपच आनंददायी होती. अशी ही दुनिया एकदा तरी सगळ्यांनी बघायला पाहिजे आणि आपल्या लहान मुलांनासुद्धा दाखवायला पाहिजे. पूर्वी महिलांचा अर्धा दिवस पाणी आणण्यातच जात असे. पूर्वीच्या काळातील दगडी बांधकामातील विहीर आणि पाणी उपसण्याची पद्धत इथं दाखवण्यात आलेली आहे. पूर्वीच्या काळातील ही पाणी उपसण्याची पद्धत बघून मी सुद्धा पाणी उपसण्याचा हा प्रयत्न केला. खरंच असं चित्र आता खूप कमी बघायला मिळतं. ही छोटी छोटी भात्यान टाकलेली घरं किती वेळा बघितली तरी कंटाळा येत नव्हता. आणि आता वेळ होती या शिवकालीन खेडेगावामधील पाटलांचा वाडा बघण्याची. हा दगडी बांधकाम केलेला हा वाडा खूप जबरदस्त बांधलेला आहे. वाड्याच्या समोर आपल्याला 2 मुली पूर्वीचे खेळ खेळताना दिसून येतात आणि नंतर आपण जातो वाड्यामध्ये. चारी बाजूनी वाडा बांधलेला आणि मध्ये मोकळी जागा. खरंच ही रचना खूपच सुंदर होती. मधल्या मोकळ्या जागेत असलेली ही दगडी तुळस खूपच भारी होती. चारी बाजूनी फिरले असता आपल्याला वेगवेगळ्या खोल्या दिसून येतात. कोपऱ्यात ठेवलेले हे पितळेचे मोठमोठे हांडे, बैलाच्या गळ्यात घालणारे घुंगरू, खुंटीवर अडकवलेले कपडे, हे सर्व आपल्याला एका जुन्या जगात घेऊन जातात. आत्ताच्या जगातील कोणतीही गोष्ट तुम्ही इथे शोधून काढू शकत नाही. त्यानंतर पुढे गेलो असता समोर दिसला हा लाकडी झोपाळा. त्यावर बसण्याचा आनंद काही वेगळाच होता. जास्त गर्दी नसल्यामुळे निवांत असं 5 मिनटं मी या झोपाळ्यावर बसलो आणि थोडासा विचार करत बसलो की हा वाडा किती सुंदर असा बनवलेला आहे. खरंच या वाड्यामध्ये जेवढं बघल तेवढं कमीच होतं. दारे आणि खिडक्यांची रचना तर खूपच सुंदर अशी होती. या मूर्तींच्या शेजारी पान खात बसून आपण सुंदर असे फोटोसुद्धा काढू शकतो, अशी इथं परवानगीसुद्धा आहे. सुपारी तोडण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे अडकितांचे प्रकार इथं आपल्याला दिसून येतात. आणि जुन्या काळातील भरपूर अशा वस्तू इथं ठेवलेल्या आहेत. खरंच बऱ्याच अशा जुन्या काळातील वस्तू इथं आपण बघू शकतो आणि त्याचा अनुभवसुद्धा घेऊ शकतो. सगळ्यात भारी होतं हे स्वयंपाकघर. या स्वयंपाकघरामध्ये आत गेल्यानंतर आपल्याला दिसतील सगळ्या पितळेच्या वस्तू आणि पितळेची भांडी. स्टील आणि नॉनस्टिकच्या जमान्यामध्ये ही पितळेची भांडी आता आपल्याला कुठेच दिसून येत नाहीत. खरंच हेच तर निरोगी आरोग्यदायी जीवन होतं. खरंच ही सर्व पितळेची भांडी बघून मी भारावून गेलो. किती सुंदर होतं हे सगळं. खरंच इतकासा हा सुंदर वाडा बघून मनात विचार आला की आपलं सुद्धा घर असं असावं आणि आत्ताचं घर पाडून हे सुंदर असा हा वाडा बांधावा. वाड्याच्या समोर असलेल्या या घोड्यावर बसून आपण फोटोसुद्धा काढू शकतो. हा वाडा नाही पण ही दगडी तुळस बघून असं वाटलं की आपल्या घरातसुद्धा अशी ही दगडी तुळस नक्कीच असायला हवी. त्यानंतर शेवटच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या मूर्त्यांच्या मागे जाऊन आपण फोटो काढू शकतो आणि समोर दिसते छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती. या मूर्तीचं दर्शन घेऊन आपल्या या खेडेगावाची सफर समाप्त होते. या खेडेगावाच्या बाहेर आल्यानंतर आपण लाकडी वस्तूंची खरेदीसुद्धा करू शकतो. शिवकालीन खेडेगावाची ही सफर तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.